नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल कपशप पंडित. तर चला पाहूया श्रीरामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. भगवंताचे भक्त ही चूक सुधारून आणि दुःख दोष नाहीसे करून निर्मळ कीर्ती प्राप्त करतात. तसेच दुष्ट लोकसुद्धा कधीकधी उत्तम संगत लाभल्यावरही चांगले कार्य करतात, परंतु त्यांचा कधीही नाहीसा न होणारा मलिन स्वभाव नष्ट होत नाही. जे मूलतः ठक आहेत पण साधूसारखा वेश धारण करतात, त्यांच्या वर सोज्वळ दिसणाऱ्या वेशामुळे जग त्यांची पूजा करते, परंतु केव्हा ना केव्हा ते उघडे पडतात. त्यांचे कपट शेवटपर्यंत टिकत नाही, जसे कालनेमी रावण आणि राहू यांचे झाले. वाईट वेश धारण केला तरीही साधू पुरुषाचा सन्मानच होतो, जसे जामवान आणि हनुमानाचे झाले. वाईट संगतीमुळे नुकसान तर चांगल्या संगतीमुळे लाभ होतो, ही गोष्ट जगामध्ये व वेदामध्ये सांगितली आहे आणि सर्वच जण ती जाणतात. वाऱ्याच्या संगतीने धूळ उंच आकाशात पोहोचते आणि तीच नीच खाली वाहत जाणाऱ्या पाण्याच्या संगतीमुळे चिखल बनते. साधू पुरुषाच्या घरातील पोपट मैना या राम राम असे स्मरण करतात, तर दुष्टाच्या घरातील पोपट मैना मोजून शिव्या देतात. वाईट संगतीमुळे धुराला काजळी म्हणतात, परंतु तोच धूर सुसंगतीमुळे सुंदर शाई होतो व पुराण लिहिण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि तोच धूर पाणी, अग्नी आणि वायू यांच्या संगतीने ढग बनून जगाला जीवन देणारा ठरतो. ग्रह, औषध, पाणी, वायू आणि वस्त्र हे सर्वच कुसंग आणि सुसंग लाभल्यामुळे वाईट व चांगले बनतात. विचारी पुरुषच ही गोष्ट जाणू शकतात. महिन्याच्या दोन्ही पंधरवड्यात प्रकाश आणि अंधार दोन्हीही सारखेच असतात, परंतु विधात्याने यांच्या नावात फरक केला आहे. एकाचे नाव शुक्ल पक्ष आणि दुसऱ्याचे नाव कृष्ण पक्ष असे ठेवले. एक पक्ष चंद्राला वाढविणारा आणि दुसरा चंद्राला घटविणारा समजून जगाने एकाला सुकीर्ती व दुसऱ्याला अपकीर्ती दिली आहे. जगामध्ये जितके जड व चेतन जीव आहेत त्या सर्वांना राममय मानून मी त्या सर्वांच्या चरणी दोन्ही हात जोडून वंदन करतो. देव, दैत्य, मनुष्य, नाग, पक्षी, प्रेत, पितर, गंधर्व, किन्नर आणि निशाचर या सर्वांना मी प्रणाम करतो. या सर्वांनी माझ्यावर कृपा करावी. 84 लाख योनींमध्ये 4 प्रकारचे जीव आहेत. ते जल, पृथ्वी आणि आकाशात राहतात. त्या सर्वांनी भरलेले संपूर्ण जग हे श्री सीताराममय आहे असे मानून मी दोन्ही हात जोडून त्याला प्रणाम करतो. मला आपला सेवक मानून सर्व कृपेची खाण असलेल्या तुम्ही लोकांनी निष्कपट भावनेने माझ्यावर कृपा करावी. माझ्या बुद्धिबलावर विश्वास नाही, म्हणून मी तुम्हा सर्वांना ही विनंती करतो. मी श्री रघुनाथांच्या गुणांचे वर्णन करू इच्छितो, परंतु माझी बुद्धी अल्प आहे आणि श्री रामचंद्रांचे चरित्र हे अथांग आहे, म्हणून या वर्णनासाठी मला कोणताही उपाय सुचत नाही. माझे मन आणि बुद्धी कंगाल आहे, मात्र मनोरथ हा राजा आहे. माझी बुद्धी अत्यंत हीन आहे आणि इच्छा मात्र फार मोठी आहे. माझी इच्छा अमृत मिळवण्याची आहे, परंतु या जगात मला ताकही मिळत नाही. सज्जन लोक माझ्या दृष्टतेबद्दल क्षमा करतील आणि माझे हे बालवचन प्रेमाने ऐकतील अशी आशा आहे. ज्याप्रमाणे बालक बोबडे बोलते तेव्हा त्याचे आई वडील ते प्रसन्न मनाने ऐकतात, परंतु जी क्रूर, कुटील आणि वाईट विचारांची माणसे असतात ती दुसऱ्यांच्या दोषांनाच भूषण मानून धारण करतात. अर्थात ज्यांना दुसऱ्यांचे दोषच दिसतात ती हसतील. हसेनात का? रसपूर्ण असो की नीरस, आपली कविता कुणाला आवडत नाही, परंतु जे दुसऱ्याची कविता ऐकून आनंदित होतात असे उत्तम रसिक पुरुष जगात फार कमी आहेत. असे पहा की जगामध्ये तलाव व नद्यांसारखी माणसेच फार आहेत. तलाव, नद्या पाण्याने भरल्या की स्वतःच्या वाढीने फुगून जातात, तशी ही माणसे गर्विष्ठ होतात. मात्र समुद्राप्रमाणे एखादा विरळाच सज्जन असतो. जसा समुद्र पूर्ण चंद्राला पाहून तसा हा दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून आनंदाने उसळू लागतो. माझे भाग्य छोटे आहे आणि इच्छा मात्र मोठी आहे, पण माझी खात्री आहे की ही कविता ऐकून सज्जन लोक सुखी होतील व दुष्ट लोक चेष्टा करतील. परंतु दुष्ट हसल्यामुळे माझे हितच होईल. मधुर कंठाच्या कोकिळेला कावळे कर्कशच म्हणतात. बगळे जसे हंसाला व बेडूक जसे चातकाला हसतात, तसेच वाईट मनाचे दुष्ट लोक निर्मळ वाणीला हसतात. आजच्यासाठी धन्यवाद.